हॅलो मित्रांनो, काय करतात? तर आत्ता मी आलेलो आहे खालच्या घरामध्ये आणि आता तरी तुम्हाला दिसतच आहे की फॉल सिलिंगचे लाईट्स लागलेले आहेत. हा एक नवीन अपडेट आहे. तर बघा, आणि आता येल्लो कलरमध्येच तुम्हाला कॅमेरामध्ये व्हाईट कलरचे दिसत आहेत, पण ॲक्च्युली येल्लो कलरमध्ये. आणि इथं वरतीसुद्धा येल्लो कलरची लाईट लागली आहे. तर आता मी तुम्हाला आता आमचं काम होतं झालं आहे. उद्या आम्ही शिफ्ट होणार आहे. तर आज फक्त ते आज ते क्लिनिंग करणार आहे रात्री. आता तर तुम्हाला दाखवेन मी. इथून सुरू करू आपण. तर हा सोफा बनला आहे आणि असा एक लॅमिनेट लावलेला आहे, बघून घ्या पूर्ण. आणि इथे फॉल सिलिंगचे कंट्रोल लागलेले आहेत. तर वरती बघा, आणि तुम्ही म्हणाल की हे जे लाईट आहे हे का लागत नाही आहे, हे वाला. तर आता हे पण लागतं. तर बघा मी तुम्हाला थांबा एक मिनटं. आता बघा, आता अल्ट्रा वाईड व्ह्यू ऑन केलं आहे मी. तर तुम्हाला दिसत असेल येल्लो कलर चांगलं, बघून घ्या. तर आता हॉल झालं आणि इथं देवघर पण बनवलं आहे बघा. तर आता आमचं किचन बघून घ्या. किचनमध्ये पण लाईट लावलेले आहेत. इथे आता व्हाईट कलरच्या लाईट दिसत आहे तुम्हाला, आणि तिथे एक ट्यूब पण लावली आहे. थांबा, ते मल्टी कलर पण आहे. आता मी जसं की चेंज करेल तसं बघा. आता तुम्ही आता इथं येल्लो कलरची लागली, तिथं बघा. आता बघा, ही येल्लो कलरचे दोन्ही पण लाईट्स लागलेत, आणि ट्यूब पण आहे, तीसुद्धा बघून घ्या. हे बघा, ही ट्यूब लागली. तर अशा प्रकारचं घर झालेलं आहे आमचं ते रेडी. तर इथे एक स्लायडेबल टेबल आहे, हे असं पूर्ण बाहेर येतं बघा, आणि परत आत पण जातं. इथे खाली स्टोरेज, आणि इथे सुद्धा खाली स्टोरेज. आणि हे सगळे सॉफ्ट क्लोज आहे. म्हणजे आता मी असं करेल तर आपल्या पण सगळं आत जाईल बघा, ऑटोमॅटिकली आत गेलं. आणि इथे पाठीमागे पण स्टोरेज आहे, सगळं सॉफ्ट क्लोज आहे, बघून स्टोरेज. हे फक्त आहे ते अजून लागायचं आहे, नंतर लागेल. आता मी एवढं करेल तर आपल्या पण सगळं बंद होऊन जाईल. हे बघा, ऑटोमॅटिकली सगळं बंद झालं. इथे खाली कांदे किंवा बटाटे ठेवायला जागा केली आहे. इथे परत स्टोरेज, आणि इथं खाली भांड्याची जाळी येईल आमची. आणि हे सगळ्या टॉयलेट लागलेले आहेत सगळ्या, बघून घ्या. किचन आहे, आणि इथे एक स्टोरेज केलं आहे, हे पण सॉफ्ट क्लोज आहे. आणि वरती सुद्धा स्टोरेज बघा असं. तर आता हे झालेलं आहे. आता पहिले आई बाबांची रूम बघू. तिकडे आमची रूम आहे, ती तुम्हाला नंतर दाखवेल. आधी ही रूम बघू. इथे पहिले लाईट्स लावू आपण. लाईट लागली, वरती फॅनसुद्धा लागला. इथे फॅनसुद्धा लागलेला आहे, हे ट्यूबलाईट आहे. आणि वरती स्टोरेज आहे खूप सारं बघा. कंपार्टमेंट बनवले आहेत. आणि इथे कपाट आहे खूप मोठं, ज्यामध्ये स्टोरेज आहे, हे बघा. या साईडला आहे, तसंच त्या साईडला सुद्धा आहे बघा, सेम. आणि इथं या साईडला हे सुद्धा लावलं आहे, हँगर्स. आणि हे आता, आणि ह्याचे एक ड्रेसिंग टेबल आहे, त्यावरती लाईटसुद्धा लावलेली आहे, बघून घ्या. लाईटसुद्धा आहे वरती. इथे एक लाईट आहे, आणि तिथंसुद्धा लाईट आहे. आणि हे वर्किंग टेबल आहे बाबांचं. इथे वरती स्टोरेज आहे, इथे सुद्धा स्टोरेज आहे बघा.
इथे फाईल्स ठेवायला जागा आहे. इथे खाली पण जागा आहे. हा एक ड्रॉवर आहे आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा स्टोरेज आहे. बघा खूप स्टोरेज आहे घरामध्ये, टेन्शनच नाही आहे. आणि हा बेड आहे. इथं पाठीमागे स्टॉपर पण चांगला आहे यांचा, म्हणजे हा स्टॉपर कधी आवाज नाही करत. बघा आता आम्ही काढतो तरी पण आवाज नाही करत, लावतो तरी पण आवाज नाही करत. हा स्टॉपर पण चांगला आहे त्यांचा. तर आता बघू बाथरूम. हे आम्ही नवीन बेसिन लावलेलं आहे, माउंटेड. वरती नळ आहे बघा. आणि आतसुद्धा नवीन केलं आहे आम्ही, नवीन टाईल्स लावल्यात. त्यात अंधार आहे, मग नंतर दाखवेल. इथे आता ही आमची रूम आहे. लाईट लावतो. ते ट्यूब लावली आहे एक, तुम्हाला दिसतंय. आणि तिथं सुद्धा एक लाईट आहे, ती बघा लागली. तर आता बघा हे बंक बेड बनवलं आहे आम्ही. ते सेम ड्रेसिंग टेबल जसं तिकडे होतं. फॉल सिलिंग बघा काय भारी दिसतं इथून. वा खतरनाक बेस्ट. तर आता हे कपाट आहे, आधी लांबला बघून घ्या. बघा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं. आता त्यांनी हँडलसुद्धा लावलेले आहेत आणि आत लाईटसुद्धा लावली आहे बघा. आणि हे कपाट आहे असं. आणि ही लाईट आता बंद होते, कारण जेव्हा असतं जेव्हा इथे लागतं तेव्हा असं होतं बघा. कुठे गेलं? हां, म्हणजे आता मीला कसं प्रेस करतोय तसंच बंद होतं ते असं. तर बंद करू आणि त्या लाईट बंद होऊन जाईल. असंच सेम या साईडला सुद्धा आहे. लॉक केलं आहे, एक मिनटं. बघा मग आता हे कसं चालतंय बघा. इथे जसं बाहेर तसं लाईट लागते, जसं आता तसं बंद होऊन जातं लाईक दिस. थांबा एक मिनटं काढतो. बघा लाईट लागली आपल्या आपणच एवढंच. आणि इथं एक हे पण आहे ड्रॉवर, जे तिकडे सुद्धा आहे. बंद करू चला. झालं. आणि वरती सुद्धा स्टोरेज आहे खूप सारं. ड्रेसिंग टेबल पण आहे, आत बघून घ्या. हे बघा. आणि इथे सुद्धा लाईट असते असं बघा, मस्त आहे. आणि हे बंक बेड आहे, ते वरती सुद्धा बघून घ्या. जागा आहे, ते चार्जिंग पॉईंट आहे. आणि हे दोन्ही साईडला लागतं, म्हणजे असं. हे जर तुम्हाला आता ही बंद करायची असेल तर मग तुम्ही इथं सुद्धा बंद करू शकता. म्हणजे आता मी ऑन करतो, दोन साईडने ऑन करू शकतो. आणि वरती एक पॉईंट आहे, जिकडे वरती एक पॉईंट आहे जिकडे मी रेडी लाईट लावणार आहे. आणि इथे सुद्धा पॉईंट आहे. तर आता ते ड्रॉवर सुद्धा आहेत तिकडे पण आहे. स्टॉपर बघा कसला मस्त स्टॉपर आहे. तर आता ही बाल्कनी आहे, बाल्कनीला मी कवर केलेलं, तुम्हाला दाखवलेलं लास्ट व्हिडिओमध्ये. तर आत्ता बघून घेऊ. आता इथे लाईटसुद्धा आहे, वरती लागली लाईट. हे आमचं स्टडी टेबल आहे. आता सगळं सामान ठेवलं पण जेव्हा आम्ही शिफ्ट होऊ द्या तेव्हा सगळं काढून टाकू पूर्ण. तर आधी बघा स्टडी टेबल व्हाईट लॅमिनेटमध्ये. इथे ओपनेबल ड्रॉवर्स 2, ते स्टोरेज सेपरेट. हे पण सॉफ्ट क्लोज आहे, सगळं सॉफ्ट क्लोज आहे. हे सगळं आपल्याकडे बदलून जातं. आणि हे काच आहेत. आणि इथे 2 चार्जिंग पॉईंट्स, इथे सुद्धा 2 चार्जिंग पॉईंट्स बघा. तर अशा प्रकारे हे आमचं घर झालेलं आहे रेडी. तर
ह्यानंतर तुम्हाला अजून एक मिळेल व्हिडिओ शिफ्टिंगचा व्हिडिओ मिळेल, तो ह्या होम रेनोव्हेशन सिरीजचा लास्ट व्हिडिओ असेल. मग त्यानंतर तुम्हाला मग त्यानंतर पूर्ण सिरीज संपून जाईल आणि मग आपले रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होतील. आणि आपल्या गणपतीनंतर आम्ही जाणार आहे जोग फॉल्सला. तर जोग फॉल्सचा पण तुम्हाला मी व्लॉग येईल ह्याच्यावरती. तर तो सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं घर हे सुद्धा सांगा कमेंट्समध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.